वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत. सर, आज आपण एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटची एक मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. काय ट्विटच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं सांगायचं आहे? आम्ही असणारा मुसलमानांना भारतीय जनता पक्ष RSS यांचा जो इतिहास आहे तो पुन्हा असा अधोरेखित केला. यांनी bunch of thoughts, we and the nation and the nationhood असं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुसलमानांच्या मुसलमान नाही, ख्रिश्चन आहेत, इतर सगळे रिलिजियस मायनॉरिटी जे आहेत त्या सगळ्यांना असं म्हटलं की एक तर तुम्हाला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल, नाही तर तुमचं जेनोसाईड होईल. मी हे लिखित स्वरूपामध्ये आहे. 99 पासून हे सरकारमध्ये आलं. 99 मधल्या सरकारमधला असं ह्यांची चालीरीती आपण असं पाहिल्या तर त्या अल्पसंख्याकांच्या विरोधात, कधी मुसलमानांच्या विरोधात, कधी ख्रिश्चनांच्या विरोधात, कधी बौद्धांच्या विरोधात, कधी जैनांच्या विरोधात असं यांचं राजकारण चाललेलं. पण यामध्ये त्यांनी मुसलमानांना सगळ्यात मोठं टार्गेट केलेलं आहे. मग NRC असेल तर मुसलमानाच्या विरोधात, इथे UCC असेल. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुसलमानाच्या विरोधात या ठिकाणी शर्यतीमध्ये आम्ही असणारा दखलंदाज करू म्हणून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये असणारा हे आहे, किंवा इथे असणारा दहशत बसवण्याच्या दृष्टिकोनातून जे मॉब लिंचिंगचा जो प्रकार झाला सगळा, त्याचं चित्रीकरण करणं, त्याची क्रूरता सगळी बाहेर आणणं आणि ती लोकांसमोर दाखवणं. बरं, त्याच्यामध्ये कोणाला अरेस्ट केलं आहे का? FIR दाखल झालं आहे का? इन्क्वायरी झाली आहे का? सजा झाली आहे का? तर कोणाला काहीच माहिती नाही आहे. माणूस मेला आहे का? तर निश्चितपणे मेला आहे. म्हणजे पेलू मोहम्मद असेल तो मेलेला आहे, किंवा अखलाक असेल, बॉडीज मिळालेले आहेत, पण ॲक्शन त्याच्यापुढे काहीच नाही आहे. तेव्हा असं ज्यांचं रवैया आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, किंवा औरंगजेबच्या ह्याच्यावरनं असताना मुसलमान औरंगजेबला मानतो की न मानतो हा वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये माझ्या मताप्रमाणे 90 काही 99% त्याला कोणी मानत नाही. पण त्याच्या कबरीवरनं पुन्हा मुसलमानांना टार्गेट करणं हा जो झालेला भाग आहे तो माझ्या अंदाजानं इथे RSS, भारतीय जनता पक्ष, मोदी यांचं चारित्र्य व्यक्त करणारा आहे. आणि अशा असणाऱ्या पक्षाने ज्यावेळेस रमजानमध्ये सौगात मोदी असं असणारं किट वाटप करण्याचा कार्यक्रम केला आहे, त्यावेळेस तो मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेला आहे की तो इलेक्शनच्या दृष्टिकोनातून केलेला आहे, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आमच्या दृष्टीने असणारा एक 4 दिवसापूर्वी रिपोर्ट आलेला आहे की 22% हिंदूंची मानसिकता आहे की आपण देश सोडून गेलं पाहिजे. आणि तो ऑफिशियल रिपोर्ट आहे, तो काही इतर कोणाचा नाही आहे. तेव्हा 22% मतदान आपल्या विरोधात गेलेलं आहे. तेव्हा हे 22% मतदान आपल्या विरोधात गेलेलं आहे का? आता आपल्या असणारं चारित्र्य ह्याच्यामुळे गेलेलं आहे. आणि म्हणून आपलं चारित्र्य चांगलं करावं, पॉलिटिकली चांगलं करावं म्हणून असणारा सौगात मोदी असा किट वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे. आम्ही मुसलमानांना ह्याच्या पाठीमागचं राजकारण जे आहे ते राजकारण समोर आणलेलं आहे, त्यांच्यासमोर दाखवण्यात आलेलं आहे. आणि आम्ही मुसलमानांना म्हणतो आहे, स्वीकारायचं की न स्वीकारायचं हे तुम्ही ठरवा. पक्ष म्हणून आम्ही असणारं ज्यावेळेस आहे त्यावेळेस आम्ही असणारं सांगितलेलं आहे की पक्ष म्हणून तुम्ही स्वीकारू नका. तुम्ही RSS, BJP या विचारधारेला आणि पक्षाला नाकारलेलं आहे, ही दाखवण्याची तुम्हाला संधी आलेली आहे. ती संधीचा तुम्ही वापर केला पाहिजे अशी आम्ही भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे. त्याच्या पुढे जाऊन आम्ही असं मांडलेलं आहे की इथे मौलवी जे आहेत
हे इलेक्शनमध्ये पुढाकार घेतात, भूमिका घेतात. काही जण उघड घेतात, काही जण छुपे घेतात. तेव्हा हा सोशो रिलिजियस इश्यू आहे एक. आम्ही मांडलेल्या पार्श्वभूमीवरती या मौलवीने भूमिका घेतली पाहिजे. इलेक्शनमध्ये जशी भूमिका घेता तसं हा सोशो रिलिजियस इश्यू आहे, त्याच्यावरती असणारा भूमिका घेतली पाहिजे की ज्यांचे हात रक्ताने मुस्लिम रक्ताने माखलेले आहेत, त्या हाताने हे सौगते मोदी जे आहे किट हे घ्यायचं की न घ्यायचं याच्या संदर्भातलं त्यांनी मुस्लिम समाजाशी क्लिअर कट बोललं पाहिजे, डायरेक्शन दिल्या पाहिजेत. जे डायरेक्शन देतील ते मुसलमानांच्या बाजूने आहेत मौलवी. जे डायरेक्शन देणार नाहीत त्यांच्याबद्दल मुसलमान हा आपला विचार मान्य करेल अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रासह देशभरामध्ये अनेक अशा गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम असा सरळ सरळ जो आहे तो एक भेद केला गेला, फरक केला गेला आणि त्याच्यामुळे ज्या दंगली उसळल्या किंवा जे चित्र निर्माण झालं तणावाचं ते सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. आता सौगाते मोदी हे जे किटचं वाटप झालेलं आहे त्याच्यानंतर याचा मागचा छुपा अजेंडा काय तुम्हाला वाटतो? मी तुम्हाला जसं म्हणालो आता की छुपा अजेंडा जो आहे की 22% हिंदू या मानसिकतेत आहेत की आपण देश सोडला पाहिजे. याचा अर्थ की जे सत्तेमध्ये आहेत त्यांना मतदान द्यायचं नाही, हे व्हेरी क्लिअर कट आहे. तेव्हा 22% मतदान हे आपल्या विरोधात गेलेलं आहे. ते 22% मतदान आपल्या बाजूने आणलं पाहिजे. आणि मग का गेलेलं आहे तर मुसलमानांना आपण असं बाजूला सारलं आहे म्हणून. तर या कार्यक्रमामध्ये आम्ही मुसलमानाला बाजूला सारलेलं नाही हे दाखवण्याचा केविलवाणी त्यांचा प्रयत्न आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्या प्रयत्नाला राजकीय स्वरूप काही आहे ते आम्ही लोकांसमोर आणून मांडले. एका बाजूला हा जरी छुपा अजेंडा असला किंवा अशा पद्धतीने प्रयत्न जरी केला जात असला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही असे आमदार आहेत ज्यांचं किंवा जे मंत्री आहेत काही त्यांचं असं उघडपणे असे वक्तव्य समोर येतात की ज्या भागामध्ये मायनॉरिटी आहे, ज्या भागामध्ये मुस्लिम मतदारसंघ आहे त्या भागाला मी निधी देणार नाही किंवा अशा पद्धतीने दुजाभाव करण्याची विधानं येतात समोर. तेव्हा काय वाटतं की देश पातळीवरती आणि महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा अशा पद्धतीने समतोल आता राखला जाऊ शकतो? त्यांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरेल? माझं म्हणणं असं आहे अशा याच्यामध्ये मुस्लिम समाजाने पुढं आलं पाहिजे. कायद्याचा योग्य वापर केला पाहिजे. त्यांनी कायद्याचा योग्य वापर केला तर जो वक्तव्य करतोय त्याला तुम्ही सजा देऊ शकता आणि भेदभाव होणार नाही याची तुम्ही दक्षता घेऊ शकता. त्याच्यामुळे मुस्लिमांनी जे आहे ते पुढाकार आला पाहिजे एवढंच फक्त मी त्याच्यामध्ये म्हणणार आहे. एक महत्त्वाचा विषय असा की तुम्ही जसं बोलताना उल्लेख केला की मौलवींचा याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. तुम्ही या संदर्भात काही मौलवींची चर्चा केलेली आहे का किंवा भेटीगाठी काय होणार आहे? नाही, मला वाटतं आम्ही आपल्याच माध्यमातून आम्ही मौलवींशी बोललो. त्याच्यामुळे एकाशी बोललो आणि दुसऱ्याशी बोललो नाही हा भेदभाव न होता आम्ही डायरेक्टली मीडियामधूनच त्यांच्याशी बोललो आहे. ते आता त्यांनी मुस्लिम लोकांशी बोलायचे की न बोलायचे हे त्यांनी ठरवायचं आहे. आता एक महत्त्वाचा एक प्रश्न होता की सध्या संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातल्या अनेक गोष्टी घडत असताना काल एक महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली आहे की जे मारेकरी आहेत किंवा जे याच्यामधले आरोपी आहेत त्यांनी असं कबूल केलेलं आहे की आम्ही संतोष देशमुख यांचं अपहरण करून आम्ही त्यांची हत्या केली. त्यांचा हा कबुली जबाब समोर आलेला आहे. काय वाटतं पुढे हे प्रकरण कशा पद्धतीने जाईल? एक लक्षात घ्या, पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब हा कोर्टामध्ये ग्राह्य धरला जात नाही. तेव्हा सामान्य माणसाला फक्त कळावं म्हणून मी आपल्याला एवढी माहिती दिली की कोर्टामध्ये पोलिसांना दिलेला जबाब कोर्ट ग्राह्य धरत नाही. त्याच्यामुळे असणारं जर कोर्ट ग्राह्य धरत नसेल तर त्या कबुली जबाबाला अर्थ काही आहे? शून्य. या प्रकरणामध्ये सध्या जसं म्हटलं जात आहे की सुदर्शन घुले याला मुख्य याच्यामधला घटक मानला जात आहे. कुठेतरी वाल्मिकी कराडला वाचवण्याचा प्रयत्नासाठी ही संपूर्ण पळवाट काढली जात आहे.
इन्व्हेस्टिगेशनवरती मी काही बोलणार नाही. याचं कारण की माझ्याकडे सगळी तथ्य नाही आहेत त्या ह्याच्यामध्ये. फक्त जे लिगल पॉईंट्स होते तुम्हाला फक्त मी त्या लिगल पॉईंटवरती बोललो की कोर्टापुढे कोर्ट कधीही पोलिसांसमोर दिलेलं कबुली जबाब ह्याला ग्राह्य धरत नाही. तेवढंच. थँक्यू. कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.